नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण लेखन प्रकारातील प्रसंग लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। तर चला शिकूया लेखन प्रकार। आज आपण प्रसंग लेखन या लेखन प्रकाराविषयी माहिती घेणार आहोत। निबंध लेखन या लेखन कौशल्याअंतर्गत प्रसंग लेखन केले जाते। प्रसंग लेखन हा निबंध लेखनाचाच एक भाग आहे। प्रसंग लेखन हे एक महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे। निरीक्षण शक्ती व लेखन शैली विकासासाठी प्रसंग लेखन हा घटक महत्त्वाचा आहे। की प्रसंग लेखनातून आपली निरीक्षण शक्ती किती आहे, आजूबाजूच्या प्रसंगाचा आपण कसं निरीक्षण करतो, त्याचबरोबर आपल्या लेखन शैलीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रसंग लेखन केले जाते। प्रसंग लेखन म्हणजे पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दांत रेखाटणे। आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळी दृश्य पाहतो किंवा एखादा प्रसंग पाहतो, ते पाहिल्यानंतर त्याचे हुबेहूब चित्र डोळ्यासमोर उभे राहील असा तो प्रसंग लेखनबद्ध करणे म्हणजेच प्रसंग लेखन होय। प्रसंग लेखनातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्या पाहूया। एखाद्या प्रसंगाचे लेखन करताना आपल्या विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड द्यावी। म्हणजे आपण जेव्हा प्रसंग लेखन करतो तेव्हा त्यामध्ये आपले विचार, आपल्या भावना मांडताना त्या प्रसंगाकडे संवेदनशीलतेने, भावनिकतेने पाहणे हे फार महत्त्वाचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून लेखन करणं अपेक्षित आहे। दुसरा मुद्दा आहे, प्रसंगाचे शब्दचित्र वाचकाच्या मनाला भिडणारे असावे। की जो प्रसंग आपण लेखनातून मांडणार आहोत त्याचं चित्र वाचकाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे आणि ते चित्र वाचकाच्या मनाला भिडलं पाहिजे। तिसरा मुद्दा आहे, आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य प्रसंग लेखनात हवे। प्रसंग लेखनात आपल्या भावभावनांना आपण मुक्तपणे मांडू शकतो। म्हणजे एखाद्या प्रसंगाच्या वेळी आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या हे आपण प्रभावीपणे मांडू शकतो आणि हेच कौशल्य प्रसंग लेखनात अभिप्रेत आहे। चौथा मुद्दा आहे, प्रसंग लेखनात लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास होणे अभिप्रेत आहे। की आपण प्रसंग लेखन करत आहोत अशा वेळेला आपले लेखन कौशल्य याचा विकास झाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या अभिव्यक्ती क्षमतेला म्हणजेच आपल्या व्यक्त होण्याच्या क्षमतेला सुद्धा वाव मिळाला पाहिजे। प्रसंग लेखन करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे। पहिला मुद्दा आहे, प्रसंगाची, घटनेची कल्पना। आपण ज्या प्रसंगावर लेखन करणार आहोत त्या प्रसंगाची, त्या घटनेची आपल्याला स्पष्ट अशी कल्पना हवी। दुसरा मुद्दा आहे सूक्ष्म निरीक्षण। मगाशी सांगितल्याप्रमाणे की प्रसंग लेखन करताना निरीक्षण शक्ती ही महत्त्वाची आहे। की एखाद्या प्रसंगासमयी आपलं निरीक्षण किती आहे हे आपल्या प्रसंग लेखनातून दिसलं पाहिजे, यासाठी सूक्ष्म निरीक्षण हवे। तिसरा मुद्दा आहे घटनांचा तार्किक विचार। ज्या काही घटना घडल्या आहेत त्याचा तार्किक विचार त्या लेखनातून मांडला गेला पाहिजे। पुढचा मुद्दा आहे भाषा प्रभावी व चित्रदर्शी। आपण जे काही प्रसंग लेखन करणार आहोत त्यातली भाषा ही प्रभावी असली पाहिजे, समोरच्याच्या मनाला भिडणारी असावी, त्याचप्रमाणे ती चित्रदर्शी असावी। म्हणजे एखादी व्यक्ती ते प्रसंग लेखन वाचताना तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहिले पाहिजे। पुढचा मुद्दा आहे प्रसंगानुरूप संवेदनशील लेखन। म्हणजे प्रसंगाला योग्य असं संवेदनशील लेखन होणं अपेक्षित आहे। त्यापुढील मुद्दा पहा, भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक नसावी। प्रसंग लेखनात अलंकारिक भाषेचा वापर जास्त प्रमाणात करू नये। जी काही भाषा आपण वापरणार आहोत ती समजण्यास सोपी असावी। यापुढील मुद्दा आहे भावनांची अभिव्यक्ती। की आपल्या भावना मुक्तपणे मांडण्याची संधी आपल्याला प्रसंग लेखनात मिळते। की त्या प्रसंगी आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना आपण लेखनातून मांडू शकतो। कृतीपत्रिकेसाठी जेव्हा आपण प्रसंग लेखन हा प्रकार कृतीपत्रिकेमध्ये सोडवणार आहोत तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचे आहे ते पाहूया। इयत्ता 10वी साठी कृतीपत्रिकेत
प्रश्न 5 ई मध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन या 3 कृतींपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे. म्हणजे तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील, त्यापैकी प्रसंग लेखन ही कृती त्यामध्ये असते, तर या 3 कृतींपैकी एक कृती सोडवणं अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल किंवा चित्र देऊन त्या आधारे वर्णन करण्यासही सांगितले जाईल, की तुमच्या अनुभव विश्वातील एखादा प्रसंग दिला जाईल आणि या प्रसंगाचं वर्णन करा, म्हणजेच प्रसंग लेखन करा. अशा प्रकारे कृती दिल्या जातील. पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे आपण एखादी घटना पाहिली आहे, त्या घटनेविषयी ऐकलं आहे किंवा ती घटना स्वतः अनुभवली आहे, तर अशा घटनेचे किंवा प्रसंगाचं वर्णन लिहिणं या कृतीपत्रिकेत अपेक्षित आहे. प्रसंग लेखनास 8 गुण आहेत. कृतीपत्रिकेत हा प्रश्न 8 गुणांसाठी असतो आणि याची शब्द मर्यादा आहे 100 ते 120 शब्द. एवढ्या शब्दामध्ये प्रसंग लेखन लिहिणे अपेक्षित आहे. प्रसंग लेखन कसे करावे हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. खालील विषयावर प्रसंग लेखन करा. नाशिक जिल्हा परिषद विभाग नाशिक आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ. दिनांक 27 डिसेंबर. वेळ सकाळी 9 वाजता. प्रमुख पाहुणे माननीय शिक्षणाधिकारी नाशिक. वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या लहान भावाचे, बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. आता यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी आहात या कार्यक्रमात, या समारंभात. अशा वेळी तुमच्या लहान भावाचं किंवा बहिणीचं कौतुक होतंय आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित असताना तुमच्या मनात दाटून आलेल्या भावना तुम्ही इथे व्यक्त करायच्या आहेत. तिथे घडलेला प्रसंग तुम्हाला मांडायचा आहे. कसा तो पाहूया. इथे पहा, प्रसंग लेखन करून दाखवलं आहे. नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तिचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पार पडला. माझी बहीण कुमारी रिया हिने या स्पर्धेत सर्वप्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे मी आणि आई बाबा तिचे कौतुक पाहण्यासाठी निमंत्रित म्हणून हजर राहिलो होतो. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत होता. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्रीयुत मनोहर सातपुते यांना निमंत्रित करण्यात आले होते. निवेदकाकडून रियाच्या नावाचा उल्लेख होताच माझ्या आईबाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळे भरून ते तिचे कौतुक पाहू लागले. रिया बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर पोहोचली. अत्यंत आत्मविश्वासाने ती पाहुण्यांसमोर उभी राहिली. सर्वप्रथम तिने मान्यवरांना वाकून नमस्कार केला आणि प्रेक्षकांनाही अभिवादन करून बक्षीस स्वीकारले. तिला 2 शब्द बोलण्याची संधी दिली तेव्हा तिने आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले आणि विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी माझ्या आईबाबांचा ऊर अभिमानाने भरून आला. मला तर इतका आनंद झाला की मी सर्वांमध्ये उभा राहून टाळ्या वाजवू लागलो. प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माझ्या बहिणीचे कौतुक होताना पाहून मलाही अभिमान वाटू लागला. आपणही अशीच उत्तम कामगिरी करून आई वडिलांना आनंद द्यावा, त्यांना कृतकृत्य करावे असे मला मनोमन वाटले. बघा, या ठिकाणी प्रसंग लेखनात जो काही प्रसंग घडला आहे त्याला तुम्ही स्वतः सहभागी आहात, तिथे उपस्थित आहात, या नात्याने आपल्याला ते लेखन करायचे आहे. तर तो प्रसंग कधी घडला, कुठे घडला, त्या प्रसंगामध्ये काय काय झालं याचं चित्रदर्शी वर्णन आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर तिथे आपण उपस्थित असताना आपल्या मनात ज्या काही भावना दाटून आल्या त्या भावना येथे मांडण्यात आल्या आहे. या सर्व गोष्टी प्रसंग लेखनात अपेक्षित आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी नक्कीच माहिती करून घ्यावी.
आजच्या या भागामध्ये आपण प्रसंग लेखन या लेखन प्रकाराविषयी माहिती मिळवली. यापुढील भागामध्ये आपण आत्मकथन हा लेखन प्रकार अभ्यासणार आहोत.